अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। हम तुम यूं ही मिलते रहे महफिल यूं ही सजती रहे। बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए। बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू सुनीता हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू सुनीता हैप्पी बर्थडे टू यू।
मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, क्या मिसाल दूं मैं तेरी, नाम लूं मैं किसका. तर आपण सगळेजण इथे सुनीताच्या 60th बर्थडेला जमलोय. मी कार्यक्रमाची सुरुवात, कार्यक्रम म्हणजे आपला इन्फॉर्मल घरगुती कौटुंबिक सोहळा आहे हा, पण याची सुरुवात मी सुनीताचे बाबा वाटवे काका, त्यांना आपल्या लेकीच्या 60व्या वाढदिवस बघायला मिळाला आणि इतके छान ती इथे आहेत, त्यांचे आशीर्वाद आहेत. त्याच्याकरता आपण एक छोटस त्यांचं स्वागत करूया. उदय मालसेचं विनंती करते जरा त्यांनी स्टेजवर ऐसा हसी कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Sunita. Happy birthday to you. औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता. सुनीता अनंताचं लग्न झालं 29 मार्च 91ला आणि सुनीता आमच्या जलताडे कुटुंबात आली. तर कोणाची तरी सून बायको, आमची भाऊजाई, अशा सगळ्या नात्यांना तिने इतकी समरसतेने साथ दिली आहे. आणि हे खरं म्हणजे म्हणून मी म्हणते की हा आपला घरगुती कौटुंबिक सोहळा असल्यामुळे ह्याचा सगळ्यांनाच अनुभव आहे. मी वेगळं सांगण्याची गरज नाही, पण हा सोहळा इथे आयोजित केलाय तर मला आवर्जून सांगावं असं वाटतं की नातं म्हणजे काय. शेवटी नातं तर जे शब्दात सांगितलं जातं तसं बहीण भाऊ, काका काकू, मामी, नणंद, भाऊजे हे सगळे सांगतो आपण शब्दात, परंतु खरं नातं फुलतं किंवा ते असं कायमस्वरूपी लक्षात राहतं, घट्ट होत जातात, असे अनाम ऋणानुबंध असतात. तसं काहीसं मला माझ्या आणि सुनीताचं वाटतं. आणि आमच्या सगळ्यांनाच, माझ्या ज्या भावना आहेत त्या सगळ्यांनाच इथे बसलेल्यांना, कारण हा मी परत तेच सांगते की घरगुती सोहळा असल्यामुळे सगळ्यांना वाटणार, तर तिने प्रत्येक नात्याला इतकी छान साथ दिली. आणि आमचं लहानपणापासूनच आमचं एकत्र कुटुंब आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्या एकत्र कुटुंबात ती इतकी छान समरसून मिसळून गेली की त्याच्यात असं कधी वेगळं वाटलंच नाही. आणि आम्हाला मुलींना, खरं म्हणजे सगळ्याच स्त्रियांना सगळ्यात लाडकं, सगळ्यात प्रेमाचं, हक्काचं असतं ते माहेर. आणि ते माहेर खरंच तिने अक्षरशः मला शब्दात नाही सांगता येणार, पण ते माहेर तिने आमचं जपलं आणि अजूनही जपते आहे. आई वडील असतात तेव्हा तर असतंच हक्काचं माहेर, पण त्यानंतर सुद्धा, आणि आम्हाला कधीच जाणवलं नाही, म्हणजे जेव्हा आई दादाही होते पुण्याला गेलेल्यानंतर, ते अकोल्यातनं पुण्याला गेले, तर सगळ्यात जास्त मला अगदीच हॅट्स ऑफ टू सुनीता वाटतं की ज्या परिस्थितीत लहान, म्हणजे वेगळं एक कौटुंबिक वातावरण, बाळगोत वातावरण घरात होतं, सदैव जबाबदाऱ्या, आई बाई दादा या लोकांनी आम्हाला सगळ्यांना मोठं केलं. आणि जेव्हा हे लोक अनंताच्या लग्नानंतर पुण्यात स्थायिक झाले, तर आई दादा पुण्यात गेले आणि बाई पण आमची यायची, मला बाईची आवर्जून आठवण काढावीशी वाटते. तर बाई, आई, दादा, मी, लता, आम्ही सगळे, वसंतराव, हे आम्ही सगळेजण 1 BHK फ्लॅट होता अनंताचा, 1 BHK. पण घरात जागा कधी कमी वाटलीच नाही, कारण हृदयात आणि मनात इतका त्यांचा आनंद होता. आणि याचं सगळं श्रेय मी नक्की सांगते की ते सुनीताला आहे, की सुनीताने आम्हाला खरंच असं कधीच जाणवूच दिलं नाही. त्या छोट्याशा घरात आम्ही आनंदाने राहत होतो, मजेत राहायचो, त्यात गप्पा गोष्टी, नाटकं, सिनेमा. तर मला खरंच माझ्या आईदादांची आठवण येते. आणि माझ्या आईदादांच्या आयुष्यात त्यांना जे काही आनंदाचे, निवांतपणाचे जे क्षण त्यांच्या, म्हणजे उतार वयात म्हणता येईल किंवा त्यांच्या जबाबदारीनंतर, ते सुनीताने दिले. ते आनंदाचे क्षण सुनीताने दिले आहेत. मला त्याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.
आणि मला तर खूप अनुभव आहेत आणि सगळ्याच गोष्टी सगळ्या सांगून आपल्या कार्यक्रमाचा आपण आता खूप वाढवणार नाही, कारण आनंदाचा आणि मजेचा आपल्याला खूप जल्लोष करायचा आहे. पण मला एक गमतीदार आठवण, फक्त एक गमतीदार दादांची सांगते की दादा जायचे बाजारात, भाजी बाजारात, जेव्हा पुण्याला ते होते आणि सुनीता नवीन लग्न झालेली होती. दादा भाजी बाजारातनं सगळं सामान वगैरे घेऊन यायचे. सुनीता एकदा त्यांना म्हणाली, दादा तुम्ही ना सगळ्या भाजी बाजारात मिरच्या नका आणत जाऊ, मिरचीनं तुम्ही एका वेगळ्या प्लास्टिकच्या पिशवीत आणा, कारण मिरचीने माझ्या हाताची खूप आग होते. तर दादा मला हे सांगत होते, आपल्या घरात ठेचा, तुझी आई तर ठेचा हाताने वाटते आणि हाताने काढते, आणि हिला मिरची हाताला सहन होत नाही, तिच्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीत मिरची आणावी लागते. आणि दादांना इतकं नवल कौतुक आणि आनंद होता. ह्या गोष्टीचा उल्लेख करून मला असं म्हणावंसं वाटतं की जिला मिरची हाताला सहन होत नव्हती, तिच्या जिभेवर कधी मिरची येणं शक्यच नाही, कधीच शक्य नव्हतं. त्याच्यामुळे कधीही हे बघ, घर म्हटलं की ताणतणाव असतातच, आणि भरपूर ताणतणाव, आनंद, दुःख, समस्या यातूनच आपण जात असतो. आयुष्याचं मार्गक्रमण होत असतं. आणि ह्या सगळ्या करत असताना तिची इतकी समरसपणे शांत अशी साथ होती, आनंदाने साथ दिली तिने. याचा मला खूप आनंद, अभिमान, कौतुक वाटतंय. सुनीता वाटवे काकांना या निमित्ताने मी म्हणते की खूप छान मुलगी तुम्ही जलताड्यांना दिली. तर आता माझा जास्त पल्ला नाही लावत आहे मी, कारण मी कळणार नाही, मी कुठून कुठे बोलतच राहीन. तर आपण आता कार्यक्रमात ना गाणी, गप्पा गोष्टी करायच्या आहेत, तर छानशा गाण्यांनी सुरुवात करू. आणि एकदा परत सुरुवातीलाच सांगते की हे जे व्यासपीठ आहे हे सगळ्यांसाठी खुलं आहे. कोणीही आपल्याला गाणं म्हणा, कविता वाचवा, आठवणी सांगा, त्याच्यासाठी सगळ्यांना इथे स्वागत आहे. पण कार्यक्रमाची सुरुवात करताना आम्ही आमचे लाडके जलताड यांचे किशोर कुमार, आमचे भाऊ, यांना आम्ही बोलवत आहे. कोई हकीकत कौन हो तुम बतलाओ, देर से कितनी दूर खड़ी हो और करीब आ जाओ. सुबह पे जिस तरह शाम का हो गुमान, सुबह पे जिस तरह शाम का हो गुमान, जुल्फों में एक चेहरा, कुछ जाहिर कुछ निहाल. ख्वाब हो तुम या कोई हकीकत कौन तो तुम बतलाओ, ओ देर से कितनी दूर खड़ी हो और करीब आ जाओ. ख्वाब हो तुम या कोई हकीकत कौन तो तुम बतलाओ, ओ देर से कितनी दूर खड़ी हो और करीब आ जाओ. धड़कनों ने सुनी एक सदा पाँव की, धड़कनों ने सुनी एक सदा पाँव की, और दिल पे लहराई आंचल की छाँव सी, और दिल पे लहराई आंचल की छाँव सी. कब दुनिया कोई हकीकत कौन बतलाओ, ओ देर से कितनी दूर खड़ी हो और करीब आओ. कब दुनिया कोई हकीकत कौन बतलाओ, ओ देर से कितनी दूर खड़ी हो और करीब आओ.
मुझको हर मोड़ पे चल देती हो कितने अफसाने छोड़ के, चल देती हो कितने अफसाने छोड़ के। ख्वाब हो तुम या कोई हकीकत, कौन हो तुम बतलाओ। ओ देर से कितनी दूर खड़ी हो और करीब आ जाओ। ख्वाब हो तुम या कोई हकीकत, कौन हो तुम बतलाओ। ओ देर से कितनी दूर खड़ी हो और करीब आ जाओ। फिर पुकारो मुझे, फिर मेरा नाम लो, फिर पुकारो मुझे, फिर मेरा नाम लो। हिलता हूँ फिर अपनी बाहों में थाम लो, गिरता हूँ फिर अपनी बाहों में थाम लो। हो तुम या कोई हकीकत, कौन हो तुम बतलाओ। ओ देर से कितनी दूर खड़ी हो और यदि आ जाओ। ख्वाब हो तुम या कोई तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो, तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो. वार्धक्य तुझ्या जगण्याला, वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो. आता न तुझे कुठल्याही जखमेशी देणे घेणे, आता न तुझे कुठल्याही जखमेशी देणे घेणे. पाऊस तुझ्यावर साऱ्या सौख्याचा बरसत राहो. हा कंठ तुझा अलबेला, हा कंठ तुझा अलबेला, हा रंग तुझा मतवाला. तलवार तुझ्या गाण्याची, तलवार तुझ्या गाण्याची बिजली सम चमकत राहो. तू सरगम सुख दुःखांचा जपलास कसा उमजेना, तू सरगम सुख दुःखांचा जपलास कसा उमजेना. तो कैफ तुझा माझ्याही, तो कैफ तुझा माझ्याही धमन्यातून उसळत राहू. तुझं बघून हटल्या मागे आलेल्या वादळ लाटा, तुझं बघून हटल्या मागे आलेल्या वादळ लाटा. सुखरूप तुझ्या गीतांचे गझलांचे गलबत राहो. तू अमृतमय मद्याचा खळखळता अक्षय प्याला, तू अमृतमय मद्याचा खळखळता अक्षय प्याला. एक एक घोट सुकलेल्या शब्दांना फुलवत राहो. ही सांज नसे आयुष्याची, ही सांज नसे आयुष्याची आताच उजाडत आहे, ही सांज नसे आयुष्याची आताच उजाडत आहे. चंद्राला उमजून गेले सूर्याला समजत राहो, चंद्राला उमजून गेले सूर्याला समजत राहो. धन्यवाद सुनीता, अशी छान आनंदाने सगळ्या आमच्यासोबत आम्हाला आनंद देत राहा. जसा तू आजपर्यंत देत आली तसाच आम्हाला आनंद देत राहा. तर मी आता सुनीताचे भाऊ ते सुंदर गायक आहेत विष्णू, त्यांना विनंती करते की त्यांनी नाही बहिणीच्यासाठी तू खूपच उत्तम गातो, पण आज तर तुझं आम्हाला हवंच आहे. तू गाणं कविता बोला. एक दिवशी ऑफिसमध्ये बसलो होतो, गुरुपौर्णिमा होती, तर तायडीची आठवण आली. 4 ओळी सुचल्या मला त्याला, मी लिहून काढली, मी तिला पाठवल्या. त्या वर्षी मध्ये 3-4 वर्षी तिला काही यायला जमलं नव्हतं, त्याला मी तिला लिहून पाठवलं. पत्ररूपी कविता आहे. प्रिय तायडी, एक इवलासा धागा माझ्या हातावर तू बांधला होता, एक इवलासा धागा तू माझ्या हातावर बांधला होता.
जेव्हा नारळी पौर्णिमेच्या दिवशी माझा जन्म झाला होता. त्या धाग्यात समावले होते तुझे निखळ प्रेम आणि आशीर्वाद. हा सगळा आठवणींचा ठेवा मी जपून ठेवलाय माझ्या मनाच्या हृदयात. दूरदेशी असशील तनाने तरी मनाने तू अशीच जवळ आहेस. दूरदेशी असशील तनाने तरी मनाने सतत जवळ अवतीभोवती आहेस. आयुष्याच्या वाटेवरती गुरुमातेसारखे मार्गदर्शन करीत आहेस. तू बांधले आहेस बंधन हातावरती प्रेमाचे आणि आशीर्वादाचे. रक्षा करी तुझे आजन्म हे वचन आहे धाकल्या भावाचे. हा धागा एक सेतू आहे तुझ्या आणि माझ्या नात्याचा. 7 जन्मे मी राहीन धाकला भाऊ माझ्या बहिणीचे. से लहरों में कमल संभाले हुए मन का जीवन काल में भटक रहा रे तेरा हंसा। ओ देर से लहरों में कमल संभाले हुए मन का ओ जीवन काल में भटक रहा रे तेरा हंसा। कहाँ उड़ चली
एकदम बढ़िया, मजा आ गया. आणि अनंता जेव्हा पुण्यात होते आले, म्हणजे त्यावेळी लग्न व्हायचं होतं, झालेलं नव्हतं, भेटीगाठी होत होत्या, तर त्यावेळेस त्यांचा काय संवाद चालला असेल त्यांच्या लग्नाबद्दल असं वगैरे थोडंसं सांगतो तुम्हाला. सुन सुनीता कहे अनंता, सुन सुनीता कहे अनंता, तू कराड़ की मैं अकोला का, तू कराड़ की मैं अकोला का, कैसे बनेगा अपना नाता. सुनीता बोली सुन अनंता, सुनीता बोली सुन अनंता, तू इंजीनियर मैं इंजीनियर, खूब जमेगा अपना नाता. तू इंजीनियर मैं इंजीनियर, खूब जमेगा अपना नाता. सुन सुनीता कहे अनंता, तू छोटी सी मैं ऊंचा सा, कैसे होंगे दुल्हा दुल्हन. तू छोटी सी मैं ऊंचा सा, कैसे होंगे दुल्हा दुल्हन. सुनीता बोली ये नहीं है कोई उलझन, सुनीता बोली ये नहीं है कोई उलझन, अपनी जोड़ी मस्त दिखेंगी जैसे जया जी और अमिताभ बच्चन. सुन कहे अनंता, तू कराड़ी मैं वराड़ी, तू कराड़ी मैं वराड़ी, शादी में होगी बड़ी गड़बड़, बारातियों का आएगा जमघट्टा. वराड़ा तो जाना, बारातियों का आएगा जमघट्टा. सुनीता बोली चिंता मत कर, रखूंगी मैं ख्याल सबका. सुनीता बोली चिंता मत कर, रखूंगी मैं ख्याल सबका, खिलाऊंगी सबको जिलेबी और मट्ठा. सुन सुनीता कहे अनंता, सुन सुनीता कहे अनंता, तू सही है मैं हूँ जानता, तू सही है मैं हूँ जानता, मगर ये दिल है कि नहीं मानता. मगर ये दिल है कि नहीं मानता. सुनीता बोली मुझे तो बस इतना है पता, हमारा है जन्म जन्म का नाता. सुनीता बोली मुझे तो बस इतना है पता, हमारा है जन्म जन्म का नाता. शादी हो गई, शादी हो गई जोर शोर से, वाटवे जलताड़े का हो गया नाता. शादी हो गई जोर शोर से, वाटवे जलताड़े का हो गया नाता. प्यारी है अनंता और सुनीता, जोड़ी हमारी प्यारी है अनंता और सुनीता, अनंता और सुनीता. ऐसी न्यारी जोड़ी हमारी निभाए सभी से प्यार का रिश्ता. ऐसी न्यारी जोड़ी हमारी निभाए सभी से प्यार का रिश्ता, पर अब ये जोड़ी हो गई विदेशी, करके सबको बाय बाय टाटा. थैंक यू. नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, असा तो प्रेम जिव्हाळा सुनीताने इथे आमच्या घरात निर्माण केला होता. म्हणजे होताच तो वृद्धिंगत केला, तो प्रेम जिव्हाळा टिकून राहिला. शब्दांनाही अर्थ असावा नकोच नुसती वाणी, शब्दांनाही अर्थ असावा नकोच नुसती वाणी, अश्रूतूनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी, अश्रूतूनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी. अशा घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती, अशा घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती. अवकाशाचे पंख असावे, अवकाशाचे पंख असावे, अन उंबरठ्यावर भक्ती, अन उंबरठ्यावर भक्ती. या उक्तीला अनुसरून आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आमचा भाऊ अनंता असा पुण्यातून उडून तिकडे UK ला गेला आणि तिथे त्यांनी त्याचं साम्राज्य प्रस्थापित केलं आहे. त्याच्यामुळे आम्ही दादांना म्हणायची की दादा आता हा कसं, म्हणजे मला तसं वाटायचं की अरे हा UK ला कसं काय चाललं पुण्यातनं एकदम. दादा म्हणाले होते मला असं नसतं काही, आकाशी झेप घेरे पाखरा हेच खरं महत्वाचं आहे. तर अशा घरट्यातून पिल्लू उडाले घेऊन दिव्य शक्ती, आणि अवकाशाचे पंख होते पर 22 वर्ष झाले असतील नाही का तुम्ही जाऊन, पण तरी सुद्धा त्यांनी इथे सतत म्हणजे आई वडील बहीण भाऊ आपलं सगळं जे कुटुंब आहे त्याच्याबरोबरचे जे ऋणानुबंध आहे ते जपले, वृद्धिंगत केले. आणि त्याकरता महत्वाचं काय असतं, तो तिथून इतका लांबचा पल्ला गाठून इथे प्रत्येक वेळी यायचा, येत राहिला आणि असाच पुढेही तो येत राहील ही माझी नक्कीच
खात्री आहे गाण्याची तयारी होईपर्यंत मी म्हणजे डान्सची तयारी होईपर्यंत मी वेळ घालवते. झालं का? प्यार मेरा दीवाना रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना भूल कोई हमसे ना हो जाए, रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना भूल कोई हमसे ना हो जाए. रात नशीली मस्त समा है, आज नशे में सारा जहां है. रात नशीली मस्त समा है, आज नशे में सारा जहां है. हाय शराबी मौसम बहकाए, रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना भूल कोई हमसे ना हो जाए. काय रेकॉर्ड कर देतो. आँखों से आँखें मिलती है ऐसे, बेचैन होके तूफान जैसे. आँखों में आँखें मिलती है ऐसे, बेचैन होके तूफान जैसे. मौज कोई साहिल से टकराए, रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना भूल कोई हमसे ना हो जाए. रोक रहा है हमको जमाना, दूर ही रहना पास न आना. रोक रहा है हमको जमाना, दूर ही रहना पास न आना. कैसे मगर कोई दिल को समझाए, रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना भूल कोई हमसे ना हो जाए. रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना भूल कोई हमसे ना हो जाए. फार छान वाटतं ॲक्च्युली ते की आपण सुनीता काकूसाठी सगळेजण आलो आहोत. सुनीता काकूच्या माझ्याकडे काही मोजक्या आठवणी आहेत पण इतक्या छान आहेत म्हणजे मला आठवतं आम्ही यवतमाळला राहायचो त्यावेळेला महालक्ष्म्या घरी असतात. सो महालक्ष्म्यांचा उत्सव दरवर्षी साजरा होतो आणि काका अप्पू आणि सुनीता काकू सगळे स्कॉटलंडहून यवतमाळला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आले होते. म्हणजे तेव्हा मी फार छोटा होतो. नाही तिथे पण आणि अप्पू इकडे पण आली होती. सो द थिंग इज की आय हॅव सीन हर सो बीइंग सो मदर हार्टेड काइंड हार्टेड ॲट एव्हरी इन्स्टन्स की म्हणजे कधी तिच्याकडे बघितलं तर आपोआप एक स्माईल आपल्या चेहऱ्यावर पण येते तिची स्माईल बघून. सो इट्स सच अ नाईस क्वालिटी शी हॅज. ती कुठे जाईल कधीही बोलेल तर शी इज ऑलवेज सॉफ्ट स्पोकन.
कधी पण तुम्ही तिच्याशी बोला, म्हणजे ती क्वालिटी मला फार घ्यावीशी वाटते नेहमी. फार फार छान वाटतं तिच्यासोबत तुम्ही थोडा जरी वेळ घालवला. आणि त्यामुळे अंतू काकाने त्यामुळेच डिसिजन घेतला असणार आहे 100%. कमिंग बॅक टू मला परफॉर्म करायचं आहे. सो फार जसं अरुण आत्याने सांगितलं की मी फार शॉर्ट नोटीसवर खरं तर माझं येणं झालं समहाऊ. सो आय कुडंट प्रिपेअर पर से. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की लव्ह इन टोकियो नावाचा एक सिनेमा आला होता. दिस इज थँक्स टू बाबा. गाणं म्हणूनच ऐकलं आणि त्या काव्यामध्ये मला सहज सुचलं म्हणून मी 2 स्टांजा त्याच्यात ॲड केले. सो ते इथे प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतो. ध्रुपद म्हणजे जो मुखडा आहे तो असा आहे की मुझे तुम मिल गए हमदम, मुझे तुम मिल गए हमदम, सहारा हो तो ऐसा हो, जिधर देखूं उधर तुम हो, नजारा हो तो ऐसा हो. पहिलं कडवं असं आहे की किसी का चांद सा चेहरा नजर से चूम लेती हूँ, खुशी की इंतहा ये है नशे में झूम लेती हूँ, हुई तकदीर भी रोशन, सितारा हो तो ऐसा हो, जिधर देखूं उधर तुम हो, नजारा हो तो ऐसा हो. हे ओरिजिनल कडवं आहे. अजून 2 कडवी याच्यात आहेत पण मी जी जोडलेली आहेत ती याच्या पुढे ऐकवतो. मेरी पलकें तो भीगी है मगर आँखों में खुशियाँ हैं, मेरी पलकें तो भीगी हैं मगर आँखों में खुशियाँ हैं, तुम्हें कैसे बताऊं मैं कि तुम संग हो तो क्या क्या है, भटकता मन ठहर जाए, भटकता मन ठहर जाए, किनारा हो तो ऐसा हो, जिधर देखूं उधर तुम, नजारा हो तो ऐसा हो. अजून एक कडवं लिहिलंय. तुम्हें पाकर ही जानी है कदर मैंने मोहब्बत की, तुम्हारे हाथ से जुड़ती मेरी रेखा इबादत की, मेरी रेखा इबादत की, जीने की चाह जग जाए, गुजारा हो तो ऐसा हो, जिधर देखूं उधर तुम हो, नजारा हो तो ऐसा हो, मुझे तुम मिल गए हमदम, सहारा हो तो ऐसा हो. थँक्यू. इतक्या घाई गडबडीत आल्या. मी आता म्हणलं ना त्याच्या 2 महिन्याच्या मुलीचं आजच वॅक्सिन वगैरे होतं, नाही तर तो उत्तम बासरी वाजवतो उत्तम, पण तो बासरी आणायलाही गडबडीत नाही जमला. त्यात आपण पण आता एक गोष्ट पण खरी आहे की त्याचा एक स्पेशल कार्यक्रम करू बासरी वादनाचा. तर माझी आता असं विनंती आहे सगळ्यांना, इच्छा आहे ज्याची कोणाची काहीतरी सादर करायची बोलायची इच्छा असेल तर त्यात मी सगळ्यात पहिले आमच्या बहीण भावांचा हा जो कौटुंबिक सोहळा आहे त्याच्यात आता सध्या तरी म्हणजे अजून आमचे 2 मोठे बहीण भाऊ दुर्दैवाने आता तर येणारच नाही आहे, पण तरी सुनीता अशी आहे की तिच्याबद्दल न बोलणं सुद्धा माझ्याकडून एक कृतज्ञ होईल. कारण सुनीता ही फक्त माझी भाऊजही नाही आहे, माझी बहीण आहे, मुलगी तिची मी आई आहे. पण खरंच मी सांगते सुनीताने आमच्यासाठी काय केलं म्हणजे प्रॉपरली मी सांगते, नुसती मी चलतारीची मुलगी नाही म्हणून सांगत आज जोशांकडचं म्हणजे माझ्या सासरच्यांचं सुनीताने इतकं केलेलं आहे. म्हणजे दरवर्षी आम्ही पुण्यात आल्यावर मुलींना खेळायला घेऊन जाणे, आम्हाला अकोल्यात तर बाहेर जाणं माहीतच नाही, पण वॉटर पार्क काय असतो, गार्डन काय असतो, बाहेर खाणं हॉटेलिंग तर आम्हाला माहीतच नव्हतं. म्हणजे सुनीताने माहेर पण म्हणजे इतकं केलेलं आहे की आज तर म्हणजे मला दादा काकू आई बाबा या सगळ्यांची प्रकर्षाने खूप आठवण येते.
तिने अरुणाने सांगितलेलंच आहे अगदी की खरोखर तिने अकोल्यातून त्या दोघांचंही मन निघालं नाही. सगळ्यांमध्ये तिने इतकं इन्व्हॉल्व झालेली होती ती की अकोल्यात लग्न होऊन जेव्हा ती 2 खोल्यात आली होती त्याच्यात सुद्धा ती आनंदी राहिली. म्हणजे पुण्यात तर ठीक आहे की पुण्यातही त्यांचा सुरुवातीचा आनंदाचा काळ खूप कठीण गेला, पण तिने इतकी भरभरून साथ दिली त्याला की खूप म्हणजे इतकी ही माझ्या लक्षात आहे की अनंताला तिने पुरेपूर साथ दिली. आपण म्हणतो की सप्तपदी फक्त चालायची असते, पण तिने स्वतः ती अनुभवली, स्वतः सतत साथ दिली. म्हणजे आमचं तर केलंच, पण माझ्याकडे दुर्दैवाने म्हणजे थोडंसं जरा खूप दवाखाना निघाला होता. त्याच्यात यांचे मावस भाऊ वगैरे म्हणजे पहा, मी जलदारेंची मुलगी जोशांकडून काजळेंकडे तिने म्हणजे अनंताने सुनीताने यांच्याशी इतकं की खूपच आधार दिला त्यांनी. म्हणजे इतकं सगळ्यांना माझ्या दीराच्या वेळेला डिस्चार्ज झाला होता, पण फक्त माझ्या दीराची इच्छा होती की पुण्यात अजून 2 दिवस राहावं. आज तुम्ही मला एक सांगा, आज आपल्या घरात जरी दवाखाना निघाला आणि मोठाच असतो, पण त्यावेळेला सुनीताने कुठलाही विचार न करता घरात माझ्या दीराला ठेवून घेतलं. आणि ती खरोखर म्हणजे इतकी समरस झालेली आहे आमच्याशी की म्हणजे मला तर सुनीताबद्दल काय बोलून असं कळतच नाही. एवढंच नाही, माझी आई म्हणजे अकोटमधून आलेलो आमची फॅमिलीच अकोटमधली, पण ती स्वबळावर अकोटमधून निघाल्यावर तिने अकोल्या स्वतःच्या हिमतीने कीर्तन करणं, संसार सांभाळणं. अगदी आमच्याकडे एकत्र फॅमिली म्हणजे अगदी पूर्वापार आहे, त्याच्यामुळे एवढा मोठा अगदी गाडा ओढत होती. पण तिला दर उन्हाळ्यात ती हक्काने सुनीताकडे यायची. आणि सुनीता म्हणजे कधीच तिने आई काकूत अंतर नाही दिलं. त्याच्यामुळे माझ्या आईच्यासाठी तर ती तिची आई झाली. म्हणजे मला सुनीताचे कोणते रूप सांगू हेच कळत नाही. बस जिथे शब्द अनावर होतात आणि भावना अनावर होतात, या पलीकडे आणखीन काही सांगावं असं खरं म्हणजे उरतच नाही. आणि सगळ्यांनाच ते माहिती आहे. शेवटी खरंच एक व्यक्ती काय असते, कशी तुमच्या लक्षात राहते, तर ती तिच्या वागण्यातनं बोलण्यातनं सहजतेने जी साथ देते ती. सगळेच जण आपण एकमेकांबरोबर राहत असतो, सगळ्यांना संसार नाती गोती कमी जास्त सगळ्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात, हे सगळा अनुभव आपल्याला आहे. पण आता लताताईला आमच्या जे म्हणजे तिला इतकं अनिवार्य आणि हे झालं की, कारण काय असतं, छोट्या छोट्या गोष्टींमधनं जेव्हा आनंद आपण निर्माण करतो आणि दुसऱ्याच्या आनंदात आपण आनंदी होतो, हेच खरं व्यक्तिमत्व म्हणता येईल ना, की दुसऱ्याच्या आनंदात आपण आनंदी व्हायचं आणि त्याला दुसरं म्हणजे तो अपप्रभाव उरतच नाही. त्यामुळे तो आनंद तिने असं दुसऱ्यासाठी काही करते असं किंवा इकडे झाले नाही, तिला ते सगळे इतके आपलेच होते, त्यामुळे तो असं झालंय ते लताताईले. तर आता आपण हा सगळा भावनिक सोहळा आहेच तो, आणि तो होणारच होता. आणि त्याच्यासाठीच मी आता काय करणार आहे माहिती का, एक गाणं. आता आमचा हा कार्यक्रम अतिशय कौटुंबिक घरगुती लो प्रोफाईल आहे बरं का, त्याच्यामुळे आता जे गायकांना मी पुन्हा एकदा नव्यानं प्रेमात पडण्याचं वय. आणि आता सांगितलं कविता छान सादर झाली की वराडी कराडी. सो एक नवीन एज, नवीन जनरेशनचं नवीन कपल, त्यांच्याकरता एक नवीन गाणं.
कोणाजवळ आहे पिंक त्यांनी या टेबलवर येऊन बसा प्लीज. माझी विनंती आहे सगळ्यांना. पिंक चिठ्ठी आहे, पिंक रंग ज्यांना आलाय त्यांनी या टेबलवर या. त्याच्या बाजूला रेड बसा. म्हणजे एक छोटीशी क्विज घेऊ की सगळ्यांना इन्व्हॉल्व करावं अशी माझी इच्छा आहे. आणि हा संगीतमय जो कार्यक्रम चाललाय तो सगळ्यांनी त्याच्यात भाग घ्यावा. छोटीशी क्विज करू आपण. गाण्याशीच रिलेटेड आहे. गाणं सिनेमा सगळ्यांना आवडीचा विषय आहे. काही कठीण काही सायन्स किंवा जागतिक विषयावरचं काहीही नाही आहे. पॉलिटिक्स काही नाही आहे. फक्त गाणं, संगीत आणि सिनेमा जे सगळे आपण बघतो त्याच्यावर मी एक छोटीशी क्विज गंमत म्हणून घेणार आहे. मग परत उर्वरित आणि मुलींना डान्स करायचा तर तुम्ही तयारी ठेवा. 15 मिनिटानंतर डान्स आहे. तर त्यात जे रंग आलेत ना, रेड, पिंक, ब्लू, येलो, तर प्लीज एक एक टेबल घ्या. येलो इकडे, ब्लू, असं कुठेही कोणी बसा. पण एकेका सगळ्यांना चिठ्ठ्या मिळाल्यात का? ज्या टीमला ते लक्षात येईल फक्त तीच टीम हात वरती करेल. ते टीम पिंक साठी आहे. पिंक टीम कोण आहे? हा, आता पिंक टीमला ओळखता आलं तर ते त्यांना मार्क मिळाले. पिंक टीमला ओळखता नाही आलं तर ते पास होईल. महत्वाची गोष्ट आहे, कुठल्याही प्रकारचं बक्षीस वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे हारला जिंकला असं काही प्रश्न नाही. पार्टिसिपेशन सगळ्यांनी इन्व्हॉल्व करून
ते त्यांनाच माहिती विचार. खूप सुंदर. ही टीम रेड टीम ना पिंक 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 ही होती. अच्छा पिंक होती. संजूमामा तुमची टीमचं नाव ना पिंक रेड टीम साठी वाजवा. चालेल चंद्र आहे साक्षीला. आता आम्ही फक्त डायलॉग ऐकवणार आहे. 2 डायलॉग काही तुम्हाला दिसणार नाहीये, तर तो डायलॉग फक्त ऐकल्यानंतर तो कुठल्या चित्रपटातला डायलॉग आहे, तो चित्रपट आणि शक्य असेल तर कुठला हिरो होता तो डायलॉग बोलणारा, एवढं 2 गोष्टी सांगायच्यात. फक्त ऐकायला मिळेल संवाद. कोणाचा नंबर आहे आता? कोणाचा नंबर आहे असा? टीम ब्लू. तू लक्ष ठेव. टीचर स्टुडंट आता यंग जनरेशन करता ऐकवते. तुम समझते क्यों नहीं कि अगर मैं तुम्हारे साथ 2 मिनट और रही तो ये जवानी सुनीता आणि अपूर्व या तिघांकरता. आमच्या सुनीताला अजिबात अमिताभ बच्चन आवडत नाही. आम्ही तिला खूप बोर करतो. अमिताभ बच्चनचे मूवी बघून मी आणि अनंता. नाही आवडतो पण आम्ही एक मूवी शक्ती, मुकद्दर का सिकंदर, त्रिशूल असे सिनेमे, दिवार, मी आणि अनंता आम्ही 20 वेळा बघतो, कुठूनही बघतो. आणि सुनीताला मुद्दाम चिडवण्याकरता आम्ही बघतो आणि मग सुनीता अरे बापरे परत बच्चनचं लावणार का असं करते आम्हाला. तर आता आपण एक डायलॉग ऐकवणार आहे, त्यात ह्या तिघांसाठी आहे. लेटेस्ट अपडेट्स के लिए
क्या नाम? सतीश. यस सर. इनपुट शक्ती आहे शक्ती. बैठो. दिलीप कुमार. त्या इन्स्पेक्टरचं नाव माहित नाही मला आपल्याला, हिरोचं त्याचं नाव सुद्धा करायला माहिती. बरोबर आहे. संजीव कुमार. संजीव कुमार. संजीव कुमार ने बोला बराबर है. करेक्ट करेक्ट व्हेरी करेक्ट. आपको आदत हो जाती है, आप फिर से तो प्रेमा भी अच्छी है, इसलिए कभी कभी नई नई तारीफ मिल जाती है. देवेंद्र वर्मा आणि संजीव कुमारचं पिक्चर फक्त नाव आठवत साठी खास अमिताभ बच्चनचेच पिक्चर आहे. ओके, अमिताभचे सिनेमे आपण पाहिले सगळ्यांनी. त्याच्या सिनेमामध्ये रेखा, राखी, हेमा मालिनी, झीनत अमान, परवीन भोवे, देवरीन पाहिलं तुम्ही. मला आता वेगळ्या विचारायचे आहेत, ते तुम्हाला माहिती आहे का? आम्ही म्हणजे कॉम्बिनेशन सांगतो मी, तुम्ही सिनेमाचं नाव सांगायचं. अमिताभ बच्चन, नूतन, दोघंच फक्त दोघंच. करेक्ट करेक्ट करेक्ट. येस येस. अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर. तू प्लीज मध्ये आपल्या ह्याच्यात आहे तू कशाला सगळं करेक्ट बरोबर आहे. फरार. ओके. अमिताभ बच्चन, मुमताज. जी राजेश खन्नाची जास्त हिरोईन होती फेमस, पण अमिताभ सोबत एका सिनेमात आहे. विलास. वसंतराव. धर्मेंद्रचा विचार. येस करेक्ट करेक्ट. धर्मेंद्रचा विचार. त्याला ऐकायलाच माहिती आहे. बरं सांगतो. बंदे हात. बंदे हात. आता लास्ट जोडी अमिताभ आणि माला सिंग. म्हणजे माझ्या दृष्टीने हा सर्वात कठीण होता प्रश्न, म्हणून शेवटी विचारला. नाही माझ्याकडे नाही आहे. हिरो हिरोईनच आहे. हो. पण बंदे हात मी पाहिला होता. हो रसून सुद्धा. संजू करेक्ट. मनीष यांनी मोबाईल पाहायला वाटतंय. मोबाईल पाहायला आम्ही नक्की जातो. ओके आहे तो माहिती आहे. बरं आता मला सांगा, सगळेजण अमिताभ प्रेमी आहेत, सगळं तर दिसलेलंच आहे, सगळ्या जणांचा सिनेमाचा भरपूर अभ्यास आहे, त्याच्यामुळे आम्हाला आनंदच झालेला आहे. पण मला सांगा, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता, हे आपण गाणं ऐकलंय, पण ती जी शायरी आहे जी अमिताभनी म्हटली आहे ती कोणी इथे येऊन म्हणून दाखवू शकतं का? कभी कभी मेरे दिल में ख्याल आता शायरी, ती कविता हरिवंश राय बच्चन यांची, ती कोणी पूर्ण इथे म्हणू शकतंय? अगर तेरी नरम की साय में गुजर जाती तो शायद आबाद भी होती, मगर ये हो न सका, मगर ये हो न सका. अब तो ये आलम है, न किसी की सहारे की आरज़ू है, न किसी के नहीं. अब ये आलम है, किसी के आरज़ू भी ना, वो राज ना वो सुराग. दिल कहता है कि तुम यही कहीं हो, यही जिंदगी तेरी
वो जुल्फों की छांव में गुजर न पाती तो शादाब खो भी सकती थी। ये रंजो गम की शाही जो दिल पे छाई है वो तेरी नजर की शुआओं में खो भी सकती थी, मगर ये हो न सका और अब ये आलम है कि तू नहीं, तेरा गम, तेरी जुस्तजू भी नहीं। गुजर रही है जिंदगी कुछ इस तरह मेरी, इसे किसी के सहारे की आरज़ू भी नहीं। ना कोई राह, न मंजिल, न रोशनी का सुराग, ना कोई राह, न मंजिल, न रोशनी का सुराग। गुजर रही है जिंदगी कुछ इस तरह मेरी, भटक रहा हूँ इन्हीं अंधेरों में कहीं खोकर, भटक रहा हूँ मजबन सुताए कहीं अंधेरे में खोकर। मेरी हमनफस, मैं जानता हूँ मेरी हमनफस, पर कभी कभी यूं ही मेरे दिल में ख्याल आता है, कभी कभी यूं ही मेरे दिल में ख्याल आता है. क्या बात आहे, क्या बात, मस्त. आता आपण एकच फक्त हे ऐकूया इन्स्ट्रुमेंटल आणि त्याच्यानंतर डान्स वाले लोक करतात. سمع صبوحة خطبها نصيب مديانك تعطيها كف وهز شفتك خليك شديد حتى رقصة فريسة زيد عليها شوي عندي ميزة حق المحتار اللي نعرفه صيده سوي وقتها رهيبة عايز سوي رقصة بياض جيب لي واحد كرك بياض طق سيارة بوليس يلا يلا سوي رقصة كاملة رقصة البطريق ولا سوي ديما يا اخي تفوز عندي خلصة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي تفوز يا اخي تفوز هلو ميكانك ديكوريشن مالك मस्ती में तू झूम जा लगा दे समण में तेरे बड़े बैठने हुक्का प्यावेंगे सोने में गड़वा के न तेरा कोका लावेंगे तेरे बड़े बैठने
मोठी चूक झाली आहे. मी मगाशी म्हटलं की याची सुरुवात झाली पद्मविलास हॉटेल राजवाडा. हां, काटेकाकांच्या मुलाचं लग्न होतं तेव्हा तिथं आपली भेट झाली दादा. आणि मग जनताने सर्व एकत्र आले. मग अनंतराव भेटला. मग अनंतरावांनी आमचा एक स्पेशल मला म्हणजे आम्ही बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये कामं करत होतो. मग यांनी मग एक स्पेशल व्हिजिट अरेंज केली माझी ढेबेवाडीला आणि कराडला. म्हणजे काहीतरी तिथं आपण इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे करू म्हणजे तिथं मॅडम विचारले मॅडम भेटल्या तिथं ढेबेवाडीच्या कारखान्यामध्ये तिथं कॉन्फरन्सर तयार होतात. तर त्यांनी मला सगळी प्रोसेस दाखवली आणि सगळं ते आपली व्हिजिट झाली. मला वाटतं हाच सगळं होतं कमी नव्हतं. नंतर सांगितलं तर अशी सुरुवात झाली. नंतर मी आज एक मुद्दाम हे आलं ते हटतो का काय हे उघडून त्याप्रमाणे ते आता ठेवायचं आहे. अच्छा, काय बघा आता ते काय उघड सगळ्यांचं उघडायचं आहे ते उघडायचं. अजून एक राहिलं हां ते आलं ते बॅग आणि पण दाखव सगळं. तबक आहे तबक. हे आमचे दादा नेहमी दादा दलदळीची परंपरा ही ठेवायची आहे. हे पण आहे. अरे वा. आणि याच्यात खाली उघडा ते खूप छान. अशोक दादांनी दादांच्या स्मृतीप्रित्यर्थ अनंत सुनीताला पाण्याचा दबक दिलाय ही सगळ्यात चांगली गोष्ट. परंपरा चालू ठेवायची आहे. हो, रिलिव्हिंग याला म्हणतात.
या जगामध्ये सगळ्यांसाठी पान बनवायचे आणि प्रत्येकाची फरमाईश असायची, माझ्या ह्याच्यात काळं मीठ, माझ्या ह्याच्यात हे, माझ्या ह्याच्यात ओवा घालून आई, आणि त्या सुंदर सगळ्यांसाठी बनवून त्याचीच आठवण झाली. आता पुढे चालू ठेवा. स्कॉटलंडमध्ये सुद्धा पानं आहेत अजून स्टेअर पण आपल्या सगळ्या प्रसंगाला ते आवर्जून उपस्थित असतातच, पण त्यांची दाद सगळ्यांना खूप काही देऊन जाते आणि मन उल्लसित होतं, आनंदित होतं प्रत्येकाचं. असं सिनियर व्यक्तिमत्व आपल्या कुटुंबातलं म्हणजे श्री वसंतराव जोशी. मला आज राहावं नाही आणि 2-4 ओळी त्यांच्यासाठी आणल्या लिहून, त्या तुमच्यासमोर वाचतो. ठीक आहे. शिक्षकाचा पेशा ज्यांचा रक्तात भिनला असे, शिक्षकाचा पेशा ज्यांच्या रक्तात भिनला असे, किंवा हाडाचे शिक्षक हे म्हणणे त्यांना लागू असे, मार्मिक व नर्मविनोदी ज्यांचे बोलणे असे, मार्मिक व नर्मविनोदी ज्यांचे बोलणे असे, चेहऱ्यावरती नेहमी त्यांच्या दिलखुलास हसे, संगीत साहित्य कलेवर त्यांचे प्रेम आहे खास, संगीत साहित्य कलेवर त्यांचे प्रेम आहे खास, परी अंतरी आहे अध्यात्माचा वास. संगीत साहित्य कलेवर ज्यांचे प्रेम आहे खास, परी अंतरी आहे अध्यात्माचा वास, संवेदनशील आणि प्रेमळ स्वभाव म्हणजेच आमचे वसंतराव, म्हणजेच आमचे वसंतराव. थोडंसं अजून 2 ओळी सुचल्या होत्या, त्या पुन्हा लिहिल्या, कारण सिनेमाशिवाय वसंतरावांच्या कविताला पूर्णविराम. जलताडे कुटुंब सिनेमाचे दर्दी, त्यामुळे वसंतरावची आहे आमच्यावर खास मर्जी. सिनेमाची गाण्यांची आहे त्यांना भारी आवड, सिनेमाची गाण्याची आहे त्यांना भारी आवड, कामे किती असली तरी मग काढतात ते सवड. गप्पांच्या मैफिलीत किस्से सांगतात मजेदार, गप्पांच्या मैफिलीत किस्से सांगतात मजेदार, विनोद असतो त्यांचा मिश्किल पण दर्जेदार, विनोद असतो त्यांचा मिश्किल पण दर्जेदार. सुसंवादातून जवळीक साधतात घालत नाहीत वाद, सुसंवादातून जवळीक साधतात घालत नाहीत वाद, कौतुक करतात खुल्या दिल्याने आणि मनपूर्वक असते दाद, कौतुक करतात खुल्या दिलाने आणि मनपूर्वक असते दाद. असे आहेत आपले वसंतराव अभिरुची संपन्न, असे आहेत आपले वसंतराव अभिरुची संपन्न. ईश्वर ठेव सदैव त्यांना सुखी आणि प्रसन्न, ईश्वर ठेव सदैव त्यांना सुखी आणि प्रसन्न. थँक्यू. जस्ट हॅट्स ऑफ. आणि मला असं वाटतं की मी तुला 2 महिन्यापूर्वी जवळजवळ सांगितलं की आपल्याला असं असं करायचं आहे चित्रा, पण आता जाऊ दे, तर तुझंच म्हणजे आणखीन छान आम्हाला बघता आलं असतं ना. वी मिस. आता तुला कशा पद्धतीने आमंत्रण करायचं मला आता मी विचार करते पण आता तुझा एक स्पेशलच प्रोग्राम आपण बघूया. तर पहिल्यांदा नमस्कार. आणि आजचा हा आनंद सोहळा खरंच खूप छान आयोजित केला आविरताईंनी. सगळ्यांच्याच मनामध्ये ही इच्छा होती. आणि सुनीता वहिनीबद्दल बोलायचं झालं तर एखाद्या देव्हाऱ्यामध्ये पूजा झाल्यानंतर
जशी उत्पत्ती लावल्यावर जसा सुगंध दरवळतो तसा तिच्या अस्तित्वाने आमच्या सर्व कुटुंबियांवर सुगंध दरवळला आणि आम्ही खरंच खूप प्रसन्न असं जीवन जगतोय. आमचा भाऊ हा सदैव आमच्या पाठीशी उभा असतोच, पण त्याच्या कर्तृत्वाशी जोड देणारी आणि त्याला आणखीन प्रसन्नतेने आम्हाला साथ देण्यासाठी सदैव तत्पर असणारी प्रेमळ जिव्हाळ्याची अशी आमची वहिनी आमच्या सगळ्यांच्या मनावर अगदी अलगद अलवारपणे राज्य करणारी. सांगायचं झालं म्हणजे अगदी लहान वयात आम्हाला काही कळत नव्हतं. छोटे छोटे आम्ही पुण्यात आलेलो, कुठे जावं काय करावं. दादांची 61 होती आणि बहिणीचं नवीन नवीनच लग्न झालं होतं, थोडेच दिवस झाले होते. पण इतक्या जिव्हाळ्याने माझ्या आई आणि आम्ही दोघी बहिणी पुण्यात काहीही कळत नव्हतं, पण तिचं एवढं टाईट शेड्यूल होतं तरी ती आम्हाला हात धरून घेऊन सगळं पुढं दाखवलं होतं तिने आम्हाला. आणि अनंतदादाला तर तेव्हा जॉब होता आणि तो दिवसभर घरी नसायचा, रात्री थापून यायचा. पण त्यांनी जे करायला हवं होतं की बा आम्हाला फिरवायचं, तर तिला असं कुठेतरी वाटलं आणि एखाद्या मोठ्या बहिणीसारखी अतिशय प्रेम जिव्हाळ्याने माझ्या आईला आणि अंजुला आम्हाला आग्रह करून तिने 8 दिवस ठेवून घेतलं आणि संपूर्ण पुणे दर्शन आम्हाला घडवलं होतं, जे की आम्ही नुसतं स्वप्नातच विचार केला होता की पुणं कसं असतं, अकोला सोडून कुठे गेलो नसतो. म्हणजे इतक्या प्रेमळपणाने आमचा हात धरला आणि आजतागायत तिने ती कोमलतेने धरलेली जी साथ आहे ती कुठेच कमी पडू दिली नाही. आम्ही कोणत्याही प्रसंगात असलो तरी सदैव एखाद्या दैवी अस्तित्वासारखी ही सुनीती म्हणावं, हे वाटवे काकांचे संस्कार म्हणावेत आणि आमची पुण्याई म्हणावी. आमच्या थोड्या मोठ्यांच्या आशीर्वाद क्षणाचाही विलंब न करताना जी आमच्या पाठीशी उभी आहे खंबीर, तिला दीर्घायुष्य लाभावं, तिचं आयुष्य सुगंधितपणे असंच आनंदित व्हावं आणि आम्हाला त्याचा सुगंध कायम स्वरूपी हवा आहे. म्हणून तुला आरोग्यदायी असं आणि आनंदी उत्साही असं आयुष्य. तुझ्या कलेचीही आमच्या मनावर खूप मोठी छाप आहे आणि आम्हाला त्या आठवणी कायमस्वरूपी एखाद्या मलमलीच्या कपड्यात जपल्यासारख्या अजूनही तशाच ताज्या आहेत. एवढंच म्हणेन परमेश्वराला की ह्या कुटुंबाचा, या कुटुंबातल्या भावजयांचा जो आमच्यावर प्रेम जिव्हाळा आहे हा असंच बरसत राहो आणि आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठा तुम्ही ओघळावा. आमच्या बहीण भावांच्या या असं आनंदमय कुटुंबाचा असाच आनंद दरवळत राहावा आणि अशीच साथ वहिनी आपल्याला जन्मोजन्मी मिळावी हीच परमेश्वराकडे मागणी करते. थँक्यू अरुणाताई. डबकी भरी मटकी लई जात रही डगर बीच, आहट सुन जियरा गयो धड़क 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 धड़क. माझी सरप्राईज ठेवली, माझी ट्रीप पण झाली. करेक्ट. हे तर आमचं खूप मोठं सरप्राईज आणि मोठं सिक्रेट होतं. अपूर्वा इथे येणार, इथे सुनीता आणि अनंत इथे येईपर्यंत त्यांना माहिती नव्हतं की अपूर्वा. आणि मला संजूनी पण विचारलं होतं का अपूर्वा नाही येते का. लतानी मला 2दा विचारलं अपूर्वाचं काय, तू तिला बोलवलं नाही का, काय तिथं जमत नाही का. म्हणलं नाही ग कसं जमणार. आणि आम्ही ते सिक्रेट ठेवलं आणि अमेय आणि दीपशिकाने ते सगळं मॅनेज केलं. तिला मुंबई एअरपोर्टवरनं घेऊन आले आणि बरोबर इथे आणेपर्यंत कोणाला पत्ता लागला नाही. अशोकदादांची आठवण सांगायची. जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो, आमच्या कंपनीचा कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी ॲडव्हर्टाईज केलं की अशोक सराफ येणार आहेत म्हणून. तर इतकी गर्दी मी अँकरिंग पण करत होते. आम्ही विचार करत होतो इतकी गर्दी कशासाठी, आणि सगळे झाडून हजर की अशोक सराफ येणार आहेत. तर हे आमचे अशोक सराफ आले, त्यांना वाटत होतं की सिनेनट अशोक सराफ येणार मला हे गाणं याच्यासाठी वाटतंय की हो घूमो
जेव्हा संपतो तेव्हा अजून हवा होता वेळ, असं वाटतं तिथे कार्यक्रम संपावा, अजून हवा होता वेळ. त्यामुळे अजून इच्छा होती काय की भरपूर लोकांना भरपूर सादर करता आलं असतं. विष्णूला सुद्धा एक गाणी सुंदर म्हणता आली असती. मला गाणं म्हणायचं होतं ते राहूनच दिलं, कारण मला कुठे संधी सापडते, कार्यक्रम सरप्राईजचा आहे. तर आता आपण सगळ्यांनी छान जेवणाचा आस्वाद घेऊया. अरे हा, सुनीताला 1-2 वाक्य बोलायचे. मी काही अरुणाताईसारखी इतकी बोलण्यात वगैरे हे नाही आहे, पण आजचा जो कार्यक्रम आहे तो बघून इतकं मन भरून आलेलं आहे की मला सगळ्यांचीच पहिल्यांदा म्हणजे आई दादा, बाई, शारदा काकू, सुधा काका, अक्का, मला सगळ्यांनीच खूप प्रेम दिलं. आणि मी माझ्या आईला म्हणायची, आई माझं लग्न अशा घरात झालं पाहिजे की जिथे खूप माणसं असतील. आणि आई मला म्हणायची होईल ग होईल ग. थोडंसं दुर्दैव आमचं असं होतं की आम्ही 4घंच होतो, मी, माझे आई बाबा आणि माझा भाऊ. आणि तेव्हा मला असं वाटायचं की आपल्या घरात खूप माणसं का नाही. आई मला म्हणायची तुला नक्की मिळेल. तर जेव्हा माझं लग्न झालं आणि मी म्हणजे अकोल्यातच झालं लग्न, आणि मी पाहिलं अरे केवढा मोठा गोतावळा, एकत्र राहणारी माणसं, ते चहा, दिवसभर जवळजवळ दिवसभर मी म्हणू शकते, पण सकाळच्या जेवणापर्यंत चहा. आमच्या बाई त्या स्वयंपाकघरात छोट्या घरामध्ये गॅसपाशी बसलेल्या, आई माझ्या इतकं सुंदर कपशा विसरणार, आणि प्रत्येक जण आला की अर्धा कप आम्ही पण घेऊ, अर्धा कप आम्ही पण घेऊ. मला त्याची मजा वाटायची की मी आयुष्यभर कधी चहा घेतला नाही, पण चहाचं हे एवढं प्रकरण असलं. माझी आई घ्यायची चहा सकाळी एकदा, आणि मग असं हा राजू छोटा, हा मला काहीही शिकवायचा, शिव्या पण मला माहीत नव्हत्या. आणि आई मला अरे काही पण काय शिकवतोस तिला, ती कुठेही बोलली तर. आणि आमच्या दोघांच्या अगदी गमती चालायच्या, तो बोलायचा मी, आणि सगळेजण मला म्हणायचे अगं तुझे छोटा दीर अगदी तुझ्या नवऱ्यासारखाच दिसतो. तर ते कधी म्हणायचे हो माझं कार्बन कॉपी आहे म्हणायचे. आणि मग या दोघी जणी, अरुणाताई, लताताई, माझ्या बहिणी, सगळे, सुधा काका तर म्हणायचे अगं तू गाणं म्हणतेस. प्रत्येकाला ह्या गोष्टीचं, शारदा काकू म्हणजे त्या तर अगदी काय गो तू कधी आलीस तरी माझ्यासाठी माझ्या आवडीची साडी आणतेस. सगळ्यांचं असं कौतुक, आणि हे बघून मग मी आईला नेहमी म्हणायचे की बघ मला मिळालं. मला 10 दिवसाच्या गणपती सुद्धा इतकं कौतुक मी अजूनही करते. पण सगळ्यांचं आणि विशेष आभार म्हणजे त्या आणि त्या दोघी. जेव्हा मला बरं नव्हतं तेव्हापासून माझे की अगं आम्ही येतो. मला समजतच नव्हतं की आता थांबू कसं. म्हणजे मला माहीत होतं की ही माझी अवस्था त्यांनी बघितली तर काही खरं होतं. आम्ही असंच काही टाळलं. करोनाचं कारण खरं होतं, पण त्यानंतर महिनाभर आल्या ते माझं म्हणजे असं टॉनिक होतं माझ्या आजारपणानंतर. आणि आम्ही असं खूप छान बाहेर जाता येत होतं, खूप छान एन्जॉय केलं. प्रत्येक वेळेला पुण्यात काय, युकेत काय, मी अपूर्वाच्या लग्नाला बोलवल्यासारख्या सगळ्या आल्या. आणि सगळ्यात शेवटी ही छोटी पिढी, ज्या मुली अगदी म्हणजे अपूर्वासारखं अगदी मामी काय, काकू काय, सगळी मुलं मुली अगदी प्रेम, छोट्या नंदा, सगळ्या मला किती कुणाचं सांगावं. तर ते नव्हते गीता वहिनी. मी जेव्हा नवीन लग्न करून पुण्यात आले तेव्हा रसिका वहिनीमुळे त्यांच्या घरी जाण्या येण्याचे योग आले. तर कधी मला गजरा दे, आवळे दे, इतकं कौतुक करायच्या. म्हणजे घरचे तर राहू दे, त्यांच्याशी रिलेटेड लोक सुद्धा माझं खूप कौतुक करायचे. मग मी का नाही सामावणार या कुटुंबात. आणि आजचा दिवस तर म्हणजे माझ्यासाठी अपूर्वाला सुद्धा माहिती आहे की आम्ही म्हणजे प्रत्येक वेळेला इंडिया सोडून जाताना आम्ही माहेराहून सासरी निघाल्यासारखं रडायचो दोघी. आणि कधीही यायचं असलं की खूप मनामध्ये असतं की चला आपण चाललो. आणि आज तर म्हणजे मी अगदी इतकी हे आहे की सगळे आले एवढ्या लांबून. मी विचार करते की इतक्या लांबचा प्रवास मी कसा करू, पण माझ्यासाठी सगळे आले आणि याचं श्रेय पूर्णपणे मी असं वेड्यासारखं त्याला म्हणते की गावात पैसे टाकणार त्यासाठी दिसेल त्या कार्यक्रमात आपण तुम्ही तर म्हणता गेट टुगेदर. त्यामुळे लेस करता येत तुला आवडली नाही का तरी तू लेस गव्हर्नमेंटला असं होणंच शक्य नाही. उदय रामनं म्हटलं की इतकं ज्या करतात हे चप्पल पासून ढाकण्यापासून
ब्लाऊज एवढ्या उत्साहाने कोण करत नाही, सख्खी बहीण सुद्धा नाही. मला बहिणी मिळाल्या, भाऊ मिळाले, आमचे जावई दोघंही वसंतरावांचं लताताई नेहमी सांगतात ते कुणाशी बोलत नाहीत पण तुझ्याशी बोलतात, तुझ्या घरी यायला तयार होतात, या वेगळं काय पाहिजे. असंच प्रेम आणि आनंद नेहमी राहू द्या सगळ्यांचं. मला काही कधी पार्टिसिपेटच नाही केलं युजली. तसा मी इमोशनल अजिबातच नाही. आणि ॲक्च्युली हे जलताडे फॅमिलीला टॅग लागलेलं आहे की दिस पीपल आर इमोशनल फुल्स. ते खूप भावनिक आहेत. त्याचा प्रत्यय तुम्हाला आला असेल. सुनीताच्याबद्दल भरभरून सगळ्यांनी बोललं. ॲज अ पर्सन, ॲज अ पर्सनॅलिटी, हाऊ लव्हिंग शी इज, हाऊ चार्मिंग शी इज. हे सगळं आता आम्ही वर्षानुवर्ष बघतोय, पण जे मी बघितलं आहे ते तुमच्यापैकी कोणीही बघितलं नाही. याची प्रचिती ज्यावेळेला आम्ही स्कॉटलंडला गेलो, अनंताकडे आम्ही दोघंच गेलो होतो. 3-4 आठवडे असेल नाही का, तसं हे महिना असेल, 27-28 दिवस. आणि म्हटलं आपण डेअरिंग तर करतोय, स्कॉटलंडला जायचं. आणि त्याला तब्येती आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की काय प्रचंड प्रॉब्लेम्स होते. आनंद आला होता मला रिसीव्ह करायला ग्लासगो एअरपोर्टवर. माझ्या स्वभावाप्रमाणे पुढे 5-10 मिनिटं झाल्यानंतर म्हटलं आनंद बाकीचं सगळं ठीक आहे, पण आम्ही म्हणजे वी हॅव टू गो थ्रू व्हेरी टफ टाइम्स. होईल ना म्हटलं सगळं बरोबर म्हणजे काही तोही माझाच भाऊ, तू सगळे औषध आणली आहे बरोबर. कशी इंटरेक्ट होतात. तू सगळे औषध आणले म्हटलं हो सगळे औषधं आणले पण खाण्याचं काहीच नाही आणलं. हा मोठा प्रॉब्लेम आहे. घरी गेलो आम्ही, सुनीता आनंद होतं. सुनीताने एकदा म्हणायचं बहिणींना काय काय चालतं काय काय नाही. मग नेहमीच्या सवितप्रमाणे मी आपली यादीच वाचून लागून एवढं सांगते हे काही चालणार नाही. म्हटलं जरा सांगायचा माझा मतलब असा आहे की फार काही मला प्रश्न न विचारता काही न करता इतकं व्यवस्थित आम्ही बाहेर निघायचो. तिचा डबा, तिचा नाश्ता सगळं, कारण सकाळी लवकर निघायचं ना रात्रीच उशिरा घरात यायचं. आता माझ्यावर हे दडपण होतं की हॉटेलमध्ये जाऊन तर आपल्याला जेवता पण येत नाही. तर मग तिचा डबा असायचा ना आम्ही तिचा धमाल करायचो. इटालियन काय, पोर्तुगीज काय, आम्ही जगात जे काय मिळतं आम्ही आमचा नियमच होता. आणि टाळला नंतर फारच उत्साहात होतोय. सकाळ संध्याकाळ नॉनव्हेज वगैरे चालायचं, त्याला काही हरकत नव्हती. मी सुनीतांना नंतर आम्ही बसायचं कधी शक्य असलं तर तो डबा हॉटेलमध्ये उघडायचं, नाही तर पहिले काळमध्ये बसून इथं जेवण करून घ्यायचं. मग आज कारण तिथे भारतासारखे आपल्याला जमवता नाही येत ना वेटरला पटवणं की घरचा डबा मॅनेज होत नाही. पण सांगायचं म्हणजे काय की हा जो सायंटिफिक लूक असतो तो सुनीता आहे की जो मी आपल्या फॅमिलीत कोणामध्येही पाहिलं नाही. मी सगळ्यांच्याच घरी फिरतो, सगळ्यांकडे जातो, काही असो 2 तास म्हणा किंवा अर्धा दिवस, 1 दिवस, 1 दिवसाच्या वर तर कोणाच्याचकडे जाते मी. म्हणजे दिस इज अ ओपन सिक्रेट. तर जे तंतोतंत पाळणे म्हणजे कदाचित मी तर असं म्हणेन जितका आम्ही पाळत होतो त्याच्यापेक्षा एक काकणभर जास्त तिने पाळलं काय. आम्हाला कुठेही प्रॉब्लेम आला नाही. तिची पाण्याची बाटली, तिचा डबा, अनंतराव माझ्यासाठी चहा, तिची कॉफी. आणि त्यावेळेला तिला फार पेप्सी, कोको कोला खूप आवडायचं. ते तिच्या बाटल्या निघताना मी तिला म्हटलं होतं बाकी सगळं छान आहे पण हा कोको कोला किंवा पेप्सी जास्त पिऊ नको, तुला ऍसिडिटी. आता मला माहित नाही आता सध्याची सिच्युएशन काय आहे, पण त्यावेळेला तिला फार कोको कोला पेप्सी लागायचं. कोको कोला असं मला डाएट कोक ती म्हणे ह्या डाएट कोक आहे. म्हटलं ते काही असू दे, ते आहे तेच. तर सांगायचं मतलब आहे की कुठल्याही गोष्टीत फारशी
चिकित्सा करणे किंवा असंच का डाळ खाल्ली तर काय होईल किंवा नाही घेतलं थोडीशी चालेल का वगैरे नाही ना. हे नाही म्हणजे नाही तर मग ती बरोबर ते 3 आठवडे 4 आठवडे पाळणं इज नॉट अ जोक. तर हा जो समंजसपणा आहे, वेळ वक्तशीरपणा होता, तिथं तंत पाळणे म्हणजे आम्ही ॲक्च्युली इतके आश्चर्यचकित आणि आनंदी झालो त्या ठिकाणी की अरे वा, जे आपल्याला प्रचंड दडपण होतं तसं काही दडपण आलं नाही. इतकी सुंदर ट्रीप झाली आमची की काय फिरलो नाही आम्ही. 9-10 दिवस तर अपूच्या घरी लंडनला आम्ही राहिलो, अख्खं लंडन पालथा घातलं. आणि क्रेडिट रसिका वैदिक आहेत एवढी तब्येत असून सुद्धा त्या कधी कधी 15,000 पावलं चालल्या. आणि त्यावेळेला कसं होतं ते वातावरणही चांगलं होतं, आनंद आपली गाडी चालायचं आणि आपल्या टिवल्या बावल्या करत मागे बसलेलं असायचं. पण मला त्याचं खरंच कौतुक वाटलं की हा म्हणजे तुम्ही इमोशनली असू शकता, तुम्ही इमोशन्स एक्सप्रेस करू शकता, अवास्तव स्तुती करू शकता वगैरे सगळं कबूल आहे. पण हा जो एक आउटलुक आहे एखाद्या सिच्युएशनकडे बघायचा आणि तो परफेक्ट असा आउटलुक तिच्याजवळ नक्कीच आहे. ती कलाकार आहे, तिला चित्रकला काय काय कला अवगत आहे. स्वयंपाक मी तिच्या हातचा जो पास्ता खाल्ला तिथे मी अजूनही आठवतो. मला पास्ता फार आवडतो, पण मला पुण्यात सुद्धा तसा पास्ता मिळत नाही, त्यामुळे मी पास्ताच बंद करून टाकला. तिने सहज मला इथं पास्ता भेटलं, मला तर फार आवडतो. हिला तर सांगणार नाही, आपण तिघं बघू. बाकीच्या लोकांनी याच्यासाठी माफी मागतो, पण धिस इज अ व्हेरी डिस्टिंक्टिव्ह फीचर शी इज हॅव्हिंग. खूप म्हणजे खरंच काही कधी कधी हिला चालत नाही म्हणून मी चुपचाप लपून खाऊनही घ्यायचो काही गोष्टी असंही व्हायचं. पण तो समंजसपणा बाकी निश्चित अलोन शी इज